नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी, इकॉनॉमिक्स 12th स्टँडर्ड. ठीक आहे. मी हेमंत ठाकरे आणि मी शिकवतो 4ही सब्जेक्ट: इकॉनॉमिक्स, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, अकाउंट्स आणि OC. ठीक आहे. तर आपलं चालू आहे इकॉनॉमिक्सचा फर्स्ट चॅप्टर, इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आपण स्टार्ट करता इंट्रोडक्शनपासून. ठीक आहे. Macroeconomics and microeconomics and macroeconomics are the two main branches of modern economics. मॉडर्न इकॉनॉमिक्सची दोन मेन ब्रांचेस आहे, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ती ग्रीक वर्डमधून घेतलं आहे. मायक्रो नामक ग्रीक वर्ड आहे, त्याच्यातून घेतलं आहे. त्याचा अर्थ होते मायक्रोस म्हणजे मायक्रो, विच मीन्स स्मॉल ऑर ए मिलियन पार्ट, म्हणजे 100मधून किंवा मिलियन्थमधून. ठीक आहे. करोडामधून जर कोणत्या एका पर्सनची जर स्टडी करत असेल त्याला मायक्रो इकॉनॉमिक म्हणते. ठीक आहे. 100मधून कोणत्या एका पर्सनची जर स्टडी करत असेल त्याला मायक्रो इकॉनॉमिक म्हणते. द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक. आणि जी टर्म मॅक्रो आहे, मॅक्रोसमधून घेतले गेले आहे, ज्याचा अर्थ होते लार्ज, विच मीन्स लार्ज. दीज टर्म्स वेअर कॉपीड बाय नॉर्वेजियन इकॉनॉमिक्स रॅग्नर फ्रिच. हे जे टर्म्स आहे त्या रॅग्नर फ्रिच नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी सांगितलं आहे, जे ऑस्लो युनिव्हर्सिटीमध्ये शिकले आहे इन 1933. ठीक आहे. तर आपलं इंट्रोडक्शन एवढंच होतं. ठीक आहे. तर आपल्याला जायचं आहे पुढे. मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्सचे मीनिंग. तर मायक्रो मीन्स ए स्मॉल पार्ट ऑफ ए थिंग, एका गोष्टीचा छोटा हिस्सा. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स दस डील्स विथ ए स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी, जे नॅशनल इकॉनॉमीचे एक छोट्या हिस्साची इन्फॉर्मेशन ॲनालिसिस करत असते. ठीक आहे. इट स्टडीज द इकॉनॉमिक ॲक्शन्स अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स सच ॲज अन इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर ऑर ए फर्म. हे जे आहे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल लेवलवर काम करत असते. जे कन्झ्युमर आणि कस्टमरमध्ये डिफरन्स असते. कस्टमर जो आहे तो वस्तू विकत घेत असतो आणि कन्झ्युमर जे आहे तो वस्तू वापरत असतो. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर ऑर ए फर्म. तर हे जे आहे इंडिव्हिज्युअल लेवलवर वर्क करत असतात. पर्टिक्युलर नेशन वाईड वर्क नाही करत, एका विलेज वाईज वर्क नाही करत, एका विलेजमधल्या गावावर वर्क करते. त्याला म्हणते मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन. मॉरिस डॉग. मायक्रो इकॉनॉमिक इज अन फॅक्ट हे मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमी जे आहे एक मायक्रोस्कोपिक स्टडीसारखं म्हटलं गेलं आहे. जसं का एक इंडिया. ठीक आहे. आपली कंट्री आहे इंडिया. इमॅजिन हे इंडिया आहे. ठीक आहे. पण इंडियामध्ये तुम्ही पूर्ण इंडियाची स्टडी नाही करणार, ते इंडियाची स्टडी जी आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येते. ठीक आहे. पण तुम्ही फक्त एका छोट्या पर्टिक्युलर, जसं इंडियामध्ये स्टेट आहे, इंडियाच्या स्टेटमध्ये पण तुम्ही स्टडी नाही करत आहे, तुम्ही स्टडी करत आहे डिस्ट्रिक्टमधल्या, विलेजमधल्या एका छोट्याशा घराची. तर ते म्हणजे एक मायक्रोस्कोपिक टाईप म्हटलं गेलं आहे. मायक्रोस्कोपिक म्हणून त्याला मायक्रोस्कोपिक म्हटलं गेलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट मायक्रो इकॉनॉमिक कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू ए मायक्रोस्कोप. जसं मी आता एक्सप्लेन केलं, ॲज इट वेअर टू सी हाऊ द मिलियन्स ऑफ सेल्स इन द बॉडी ऑफ इकॉनॉमी. जसं एका बॉडीमध्ये, इकॉनॉमिकच्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स असते, पण सगळ्या सेलचा अभ्यास नाही केला जात. अभ्यास फक्त एका सेलचा केला जातो एका टाईमला. द इंडिव्हिज्युअल ऑफ हाऊसहोल्ड ॲज अ कन्झ्युमर अँड इंडिव्हिज्युअल ऑर ए फर्म ॲज अ प्रोड्युसर. आता इंडिव्हिज्युअल एका पर्टिक्युलर हाऊसहोल्डचा ॲज अ कन्झ्युमर म्हणून अभ्यास केला जातो, म्हणजे वस्तू वापरते तो. आणि इंडिव्हिज्युअल ऑर ए फर्म ॲज अ प्रोडक्शन या प्रकारे अभ्यास केला जातो. प्लेस देअर पार्ट इन द वर्किंग ऑफ द होल इकॉनॉमिक ऑर्गॅनिझम.
हे पूर्ण इकॉनॉमिक ऑर्गॅनिझममध्ये वर्क केलं जाते. ठीक आहे. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट आहे. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या स्कोपमध्ये थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग, थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट थेअरीकडे चाललो. थेअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. एका प्रोडक्टला प्राइसिंग कसे करते. ठीक आहे. द प्राइस ऑफ an individual commodity is determined by the market forces of demand and supply. एका कमोडिटी म्हणजे एका प्रोडक्ट, ठीक आहे, वस्तू, सामान. द प्राइस ऑफ अन इंडिव्हिज्युअल, एका पर्टिक्युलर कमोडिटीची जी प्राईज आहे ते त्या प्रोडक्टची डिमांड अँड सप्लाय. त्या प्रोडक्टची जर डिमांड जर जास्त असेल आणि त्याचं सप्लाय कमी असेल तर त्याची प्राईस जी आहे ते वाढून जाणार. ठीक आहे. त्याची प्राईस पण इन्क्रीज होणार. ठीक आहे. पण एका गोष्टीची जर सप्लाय जास्त असेल आणि डिमांड कमी असेल त्या गोष्टीची प्राईस पण कमी होणार. ठीक आहे. असा सिस्टम आहे ते. मायक्रो इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ डिमांड ॲनालिसिस. मायक्रो इकॉनॉमी जी असते ते कन्सर्न असते म्हणजे वरीड असते डिमांड ॲनालिसिस सोबत. डिमांड ॲनालिसिस सोबत कन्सर्न असतं, वरीड असतात. डिमांड ॲनालिसिसची ते काळजी घेतात कारण की डिमांड ॲनालिसिस म्हणजे डिमांड, त्याचा डिमांडचा अभ्यास करतं की किती डिमांड आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर बिहेवियर अँड सप्लाय ॲनालिसिस. आता इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे त्याचे स्वभाव नाही, ते घरी जाऊन नाही बसत, ते त्यांना त्या प्रोडक्टमध्ये काय काय आवडते. ठीक आहे. आणि सप्लाय आणि तशा प्रकारे सप्लाय त्या ॲनालिसिस. इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर बिहेवियर, त्याचं पण प्रोडक्शनचं पण बिहेवियर बघत असतात. ठीक आहे. थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. आपण जातात थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. थेअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग इन मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर आर द फॅक्टर दॅट कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोडक्शन प्रोसेस. लँड, लेबर म्हणजे जमीन, कामगार, कॅपिटल अँड एंटरप्रेनर म्हणजे जे बिझनेसमॅन आहे, आर द फॅक्टर दॅट कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोडक्शन प्रोसेस. यांच्यामुळे प्रोडक्शन प्रोसेस चालू नाही होत. हेच जे आहे मेन पार्ट आहे जे प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कंट्रीब्यूट करतो, आपला हिस्सा टाकतो. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन डिटर्माइनिंग द फॅक्टर रिवॉर्ड्स फॉर लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स थ्रू जे आहे त्यांचा रिवॉर्ड जे आहे, त्यांचे जे इन्कम आहे ते सांगितले जाते इन द फॉर्म ऑफ रेंट. जसं लँडचा रेंट मिळतो, लेबरला वेजेस मिळतो, कॅपिटलला इंटरेस्ट मिळतो आणि एंटरप्रेनरला प्रॉफिट मिळतो. ठीक आहे. एवढं झालं आपलं. आता चालू आहे थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. तर थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअरमध्ये आहे की वेलफेअर म्हणजे जे आहे की पब्लिकच्या चांगल्याचा विचार. वेलफेअर पब्लिकच्या चांगल्याचा विचार बेसिकली डील्स विथ इफिशियन्सी इन द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. याच्यामध्ये ॲलोकेशन म्हणजे बटवारा. ठीक आहे ना. ऑफ रिसोर्सेस म्हणजे बेसिकली इफिशियन्सी, क्षमतेनुसार रिसोर्सेसचा बटवारा. ठीक आहे. इफिशियन्सी in the allocation of resources is attained with it results of maximization of satisfaction of the people. म्हणजे कमीत कमी रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ठीक आहे. हे इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे लोकांच्या फायद्याचा, चांगल्याचा विचार करण्यामध्ये येते. ठीक आहे. इकॉनॉमिक इफिशियन्सी इन्व्हॉल्व 3 इफिशियन्सी. आता याच्यामध्ये 3 इफिशियन्सी येतात. ठीक आहे ना. 3 क्षमता येतात, इकॉनॉमिक क्षमता येतात. ठीक आहे. इफिशियन्सी इन प्रोडक्शन, इफिशियन्सी इन कन्झप्शन, ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. ठीक आहे. हे 3 येतात. इफिशियन्सी इन प्रोडक्शनमध्ये चालू आहे ना. इफिशियन्सी इन प्रोडक्शनमध्ये efficiency in production means producing maximum possible amount of goods and services from the given amount of resources. Efficiency in production म्हणजे कमीत कमी रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करणे. जास्तीत जास्त रिसोर्सेस
कमीत कमी रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त गुड्स आणि सर्व्हिसेस पीपलला प्रोव्हाइड करणे, लोकांना प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. आणि इफिशियन्सी ऑफ कन्झप्शन. Efficiency in consumption means distribution of produced goods and services among the people for consumption in such a way as to maximize total satisfaction of the society. आता गुड्स इफिशियन्सी इन कन्झप्शन म्हणजे वापरणे. ठीक आहे. मीन्स तुम्ही आता गुड्स अँड सर्व्हिसेस डिस्ट्रीब्यूट कसं करायचं याच्या बाबतीत आहे. ठीक आहे. तुम्ही प्रॉपर वेमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ज्यामुळे कस्टमरला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. ठीक आहे. सॅटिस्फॅक्शन, मॅक्सिमाइज सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त सोसायटीमधल्या लोकांना सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. आता थर्ड जे पॉईंट आहे इफिशियन्सीचा तो आहे ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. इट मीन्स द प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर मोस्ट डिझायर्ड बाय द पीपल. आता याच्यामध्ये सांगितलं जातं की त्या गुड्सबद्दल जे लोकांच्या इच्छेद्वारा गुड्स. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक थेअरी शोज अंडर वॉट कंडिशन दिस इफिशियन्सी आर अचीव. मायक्रो इकॉनॉमिकच्या थेअरीमध्ये सांगितलं जाते की कशा कंडिशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये तुम्ही ह्या इफिशियन्सी अचीव करू शकता. ठीक आहे. दस द फोकस ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो फोकस आहे इज मेनली कन्फाईन्ड टू प्राईस थिअरी अँड रिसोर्स ॲलोकेशन्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो फोकस असतो तो प्राईस थिअरी, प्राईस किती असायला पाहिजे, रिसोर्स आणि रिसोर्सचं तुम्ही बंटवारा कसं करताय, अलोकेशन. ठीक आहे. बंटवारा. इट डज नॉट स्टडी द ॲग्रिगेट रिलेटिंग टू द होल इकॉनॉमी. आणि याच्यामध्ये पूर्ण इकॉनॉमीबद्दल स्टडी नाही केली जात. पूर्ण इकॉनॉमीमध्ये का होते त्याची स्टडी नाही केला. याच्यात फक्त स्टडी केली जाते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पर्सनची. तेच सांगितलं गेलं आहे. दिस अप्रोच डज नॉट स्टडी नॅशनल इकॉनॉमिक प्रॉब्लेम सच ॲज अनएम्प्लॉयमेंट आणि पुअर्टी इथे नाही लिहून आहे, पुअर्टी इकडे लिहून आहे. पुअर्टी, इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम एक्सेट्रा, theory of growth, theory of business cycle, monetary and fiscal policies are beyond the limits of मायक्रोइकॉनॉमिक्सची लिमिट्स आहे ते फक्त पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल याच्यातच वर्क करतात. ठीक आहे. फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्सचे पण फीचर्स आहे. ठीक आहे. काय फीचर्स आहे ते. मायक्रोइकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ द बिहेवियर ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. ते जे आहे ते स्टडी करते स्मॉल इकॉनॉमिक युनिटची स्टडी करते. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड. ठीक आहे. प्राईस थिअरी कशा प्रकारे प्राईस ठेवल्या जाते. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द डिटर्मिनेशन प्राईस थिअरी. मायक्रो इकॉनॉमिक डील्स विथ हे चुकून जाते. हां गुड. Microeconomics deals with determination of the price of goods and services as well as factors of production. मायक्रोइकॉनॉमिक जे आहे ते गुड्सच्या प्राईजवर पण लक्ष देत असते अँड सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आणि सर्व्हिसेसवर पण लक्ष देते प्रोडक्शनचा फॅक्टर बघून. ठीक आहे. म्हणजे इट इज नोन ॲज प्राईस थिअरी. पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय. इक्विलिब्रियम म्हणजे समांतर, बॅलेन्स. ठीक आहे. इक्विलिब्रियम इज द बॅलेन्स बिटवीन टू फॅक्टर्स. मायक्रोइकॉनॉमिक ॲनालिसिस डील्स विथ पार्शियल इक्विलिब्रियम विच ॲनालिसिस इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. म्हणजे समांतर पूर्ण इक्विलिब्रियम म्हणजे पूर्ण इक्विलिब्रियम हा टर्मच समांतरसाठी आहे. ठीक आहे. इट आयसोलेट्स अन इंडिव्हिज्युअल युनिट फ्रॉम अदर्स फोर्सेस अँड स्टडीज इट इक्विलिब्रियम इंडिपेंडेंटली. याच्यामध्ये काय आहे ते प्रत्येक सोर्सेसला डिवाईड केलं जाते, आयसोलेट केलं जाते, अलग करून त्याच्यावर स्टडी केलं जाते. ठीक आहे. त्यालाच पार्शियल इक्विलिब्रियम म्हणतात. बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन म्हणजे होऊ पण शकते नाही पण होऊ शकत. ठीक आहे ना. होऊ पण शकते नाही पण होऊ शकत. म्हणजे मराठीत कसं सांगू मी. अझम्पशनसाठी वर्ड काय रे. आता समजलं ना की
आपण म्हणजे ह्या माणसाच्या गाडीचा टायर पंक्चर झाला असेल म्हणजे झाला बी असन नाही पण झाला असेल, आपल्याला नॉलेज नाही, ठीक आहे. अजम्पशनवर काम होते. मायक्रो इकॉनॉमिक्स बिगिन विथ द फंडामेंटल अजम्पशन. मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते फंडामेंटल अजम्पशनवरच चालतात. अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, बाकी गोष्टी कॉन्स्टंट राहतात, ठीक आहे. सच ॲज परफेक्ट कॉम्पिटिशन, लेसेस फेअर पॉलिसी, प्युअर कॅपिटलिझम, फुल एम्प्लॉयमेंट एक्सेट्रा. दिस अझम्पशन मेक द ॲनालिसिस सिम्पल. आणि हे अझम्पशन जे आहे ते ॲनालिसिसला सिम्पल करतात, ठीक आहे. स्लायसिंग मेथड, ठीक आहे, जे विभाजित करून स्टडी. Microeconomics uses slicing method. It splits or divides the whole economy into small individual units and then study each unit separately in detail. मायक्रो इकॉनॉमिक्स स्लायसिंग मेथडमध्ये काय आहे ते प्रत्येक इकॉनॉमी, प्रत्येक गोष्टीला डिवाईड करून त्याच्या सेपरेटली स्टडी केला जाते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्कम आउट ऑफ नॅशनल इन्कम. पूर्ण नॅशनल इन्कममधून फक्त इंडिव्हिज्युअल इन्कम, पर्टिक्युलर इन्कमची स्टडी करणे. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड आउट ऑफ ॲग्रिगेट डिमांड. ॲग्रिगेट म्हणजे कलेक्शन, ठीक आहे. पूर्ण कलेक्शन ऑफ डिमांडमधून फक्त इंडिव्हिज्युअल डिमांडचं स्टडी करणे याला स्लायसिंग मेथडमध्ये मोजले जाते. यूज ऑफ मार्जिनलिझम प्रिन्सिपल. मार्जिनलिझम प्रिन्सिपल म्हणजे एका आता एक्सप्लेन. द कन्सेप्ट ऑफ मार्जिनलिझम इज द की टूल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस. मार्जिनलिझम जे कन्सेप्ट आहे हे जे खूप इम्पॉर्टंट मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासासाठी खूप इम्पॉर्टंट टूल आहे, ठीक आहे. The term of marginal means change brought in total by an additional unit. म्हणजे पूर्ण युनिटमध्ये जे चेंज ब्रॉट केलं गेलं आहे ते एका फक्त ॲडिशनल युनिटने, ठीक आहे, बाह्य युनिट थ्रू. मार्जिनल ॲनालिसिस हेल्प्स टू स्टडी ए व्हेरिएबल थ्रू द चेंजेस. याच्यामध्ये व्हेरिएबल थ्रू चेंजेस म्हणजे प्रकारा थ्रू चेंजेस थ्रू चेंजेस, ठीक आहे. प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर टेक इकॉनॉमिक डिसिजन युजिंग द प्रिन्सिपल. आणि ह्या प्रिन्सिपल थ्रू प्रोड्युसर्स जे आहे ते इकॉनॉमिक डिसिजन घेत असतात, ठीक आहे. ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं, ठीक आहे, तुम्ही समजून जा. ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चरचं ॲनालिसिस. मायक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस डिफरंट मार्केट स्ट्रक्चर सच एज परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली. म्हणून आता बघा, मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस हे जे आहे डिफरंट मार्केट स्ट्रक्चरचं ॲनालिसिस करते, अलग अलग मार्केट स्ट्रक्चरचा अभ्यास करते, ठीक आहे. जसं परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोली कॉम्पिटिशन. हे जे मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन जे आहे हे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपोली कॉम्पिटिशनच्या मदत येत असते, ठीक आहे. आता सिम्पल ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चरचं मी सिम्पल ॲनालिसिस देऊन देतो. आता मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कशासाठी जाता, मार्केटमध्ये तुम्हाला का भेटते, मार्केटमध्ये भेटते सोर्सेस, सर्व्हिसेस आणि गुड्स, याच्यासाठीच तुम्ही मार्केटला जाता आणि याच्यामुळेच त्याला मार्केट म्हणते, ठीक आहे. लिमिटेड स्कोप. द स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक इज लिमिटेड टू ओनली इंडिव्हिज्युअल युनिट्स. मायक्रो इकॉनॉमिकचा जो स्कोप आहे ते इंडिव्हिज्युअल युनिट्समध्येच राहते, पर्टिक्युलर पर्सनकडे, ठीक आहे. इट डझंट डील विथ द नेशनवाईड इकॉनॉमिक प्रॉब्लेम सच एज इन्फ्लेशन म्हणजे महागाई, गरिबी, पुअर्टी, बॅलन्स ऑफ पेमेंट, पुअर्टी, अनएम्प्लॉयमेंट, पॉप्युलेशन. हे जे नेशनवाईड जे प्रॉब्लेम्स असते याच्याकडे ते जात पण नाही, ते फक्त इंडिव्हिज्युअल युनिटमध्येच काम करतात. इम्पॉर्टन्स. आता इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिकची इम्पॉर्टन्स. प्राइस डिटर्मिनेशन. Microeconomics explain how the price of different products and various factors of production are determined. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये सांगितल्या जाते की कोणत्या पण प्रोडक्टच्या, कोणत्या पण सर्व्हिसेसचे जे प्राईज आहे हे कशावरून डिटरमाइन केल्या जाते, ठीक आहे. फ्री मार्केट इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द वर्किंग ऑफ ए फ्री मार्केट इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक जे आहे ते फ्री मार्केट इकॉनॉमी जे वर्किंग आहे ते अंडरस्टँडिंग करायसाठी हेल्प करते. ए फ्री मार्केट इकॉनॉमी इज दॅट इकॉनॉमी वेअर द इकॉनॉमिक डिसिजन रिगार्डिंग प्रोडक्शन ऑफ गुड्स सच ॲज. हे जे आहे इकॉनॉमिक डिसिजन
जसे डिसिजन आहे की वॉट टू प्रोड्यूस, काय प्रोड्यूस करायचं आहे, हाऊ मच टू प्रोड्यूस, किती प्रोड्यूस करायचं आहे ना, हाऊ टू प्रोड्यूस, कसं प्रोड्यूस करायचं आहे, हे पूर्ण फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये सांगितले जाते. आर टेकन ॲट इंडिव्हिज्युअल लेवल्स, जे पर्टिक्युलर लेवल्स असतात. देर इज नो इंटरव्हेन्शन बाय द गव्हर्नमेंट ऑर एनी अदर एजन्सी. याच्यामध्ये जे आहे ते गव्हर्नमेंट एजन्सी किंवा कोणती पण प्रायव्हेट एजन्सी मदत नाही आहे. ते तुमचे स्वतःचे डिसिजन आहे, जे फक्त मायक्रो इकॉनॉमिक्स थ्रू तुम्ही फ्री मार्केट इकॉनॉमी थ्रू समजू शकता. फॉरेन ट्रेड. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन एक्सप्लेनिंग व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ फॉरेन ट्रेड लाईक इफेक्ट ऑफ तारीफ ऑन ए पर्टिक्युलर कमोडिटी. इफेक्ट ऑफ तारीफ, तारीफ म्हणजे काय? तारीफ म्हणजे टॅक्सेस लागणारी जी कमोडिटी म्हणजे गुड्स, सामान, याच्यावर लागणारे टॅक्सेसचे आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन एक्सप्लेनिंग व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ, हे जे आहे तुम्हाला पूर्ण हेल्प केल्या जाते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, की हां हे असं काऊन आहे, याच्यात लागणारे कॉमोडिटीवर टॅक्सेस असं का बरं आहे. डिटर्मिनेशन ऑफ करन्सी, एक्सचेंज रेट्स ऑफ एनी टू कंट्रीज, गेन्स फ्रॉम इंटरनॅशनल ट्रेड टू ए पर्टिक्युलर कंट्री. हे जे आहे हे सगळे हे असं काऊन आहे, हे का बरं आहे, हे पूर्ण तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये शिकायला मिळेल. इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन अंडरस्टँडिंग व्हेरियस कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिच्युएशन्स विथ द हेल्प ऑफ इकॉनॉमिक मॉडेल्स. इकॉनॉमिक मॉडेल जे असते की मॉडेल्स म्हणजे काय? मॉडेल्स म्हणजे मॉडेल नाही, मॉडेल्स म्हणजे मॉडेल, जे म्हणजे किंवा असं मोठं काहीतरी कंपनी आणि एक छोटा त्याचा मॉडेल बनवला, मॉडेल्स. आणि मॉडेल्स थ्रू एक्सप्लेन करायला पण इझी जाते. ठीक आहे. इट हॅज मेड ए व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन ऑफ इकॉनॉमिक बाय डेव्हलपिंग व्हेरियस टर्म्स. आणि याने खूप महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते इकॉनॉमिकमध्ये डेव्हलप केलं आहे. जसं व्हेरियस टर्म्स, खूपसे असे टर्म्स डेव्हलप केले आहे, कन्सेप्ट, टर्मिनॉलॉजीज, टूल्स ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस. इकॉनॉमिक्सचे जे अभ्यासासाठी जे टूल्स आहेत ते खूपसं असं हेल्प केलं आहे. इकॉनॉमिक मॉडेल्स आर बिल्ड युझिंग व्हेरियस इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. इकॉनॉमिक जे मॉडेल्स आहेत ते खूपसे असे इकॉनॉमिकचे व्हेरिएबल्स यूज करून बनवल्या गेल्या. बिझनेस डिसिजन, व्यवसायाचे निर्णय. मायक्रो इकॉनॉमिक थेरीज आर हेल्पफुल टू बिझनेसमॅन फॉर टेकिंग क्रुशियल बिझनेस डिसिजन. मायक्रो इकॉनॉमिक जे आहे ते बिझनेसमॅनला हेल्प करते की खूपशी अशी क्रिटिकल अशा कठीण परिस्थितीत फसलेले डिसिजन घेण्यासाठी मदत करते. दिस डिसिजन आर रिलेटेड टू द डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, डिटर्मिनेशन ऑफ प्राइस ऑफ गुड, मॅक्सिमायझेशन ऑफ आउटपुट ऑर प्रॉफिट. हे जी डिटर्मिनेशन असते याच्यामध्ये डिसाईड केले जाते की कॉस्टचं प्राईस किती असणार आहे, गुड्सचं प्राईस किती असणार आहे, किती प्रोडक्शनसाठी किती कॉस्ट लागणार आहे, आणि मॅक्सिमायझेशन ऑफ आउट, आणि याच्या थ्रू आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळणार आहे. ठीक आहे. हे पण सांगितले जाते. युजफुल टू गव्हर्नमेंट, आणि गव्हर्नमेंटसाठी युजफुल कसं होणार आहे. इट इज युजफुल टू गव्हर्नमेंट इन फ्रेमिंग इकॉनॉमिक पॉलिसीज सच एज टॅक्सेशन पॉलिसी. आणि हे जे आहे हे गव्हर्नमेंटला डिसाईड करायसाठी हेल्प करते, की फ्रेम करायसाठी हेल्प करते की पॉलिसीज जे आहे, टॅक्सेशन पॉलिसीज, पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी, प्राइस पॉलिसी एक्सेट्रा. दिस पॉलिसीज हेल्प द गव्हर्नमेंट टू अटेन इट्स गोल ऑफ इफिशियंट ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. ह्या पॉलिसीज जे आहे ते गव्हर्नमेंटला हेल्प करते की इफिशियंट, क्षमतेनुसार बटवारा, रिसोर्सेसच्या क्षमतेनुसार बटवारा कसा करायचा. अँड प्रमोटिंग इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द सोसायटी. आणि इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे अर्थशास्त्राचा वेलफेअर, लोकांचं अर्थशास्त्राने लोकांचं यार अटकलो थांब, लोकांच्या भल्याचा विचार कसं करायचा हे सांगितलं म्हणजे. बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. आता वेलफेअर इकॉनॉमिक, लोकांच्या भल्याचा विचार, वेलफेअर म्हणजे तेच येते लोकांचा भल्याचा विचार इकॉनॉमिक. मायक्रो इकॉनॉमिक्स एक्सप्लेन हाऊ बेस्ट रिझल्ट्स कॅन बी ऑप्टेन थ्रू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड इट्स बेस्ट अलोकेशन. मायक्रो इकॉनॉमिकमध्ये हे शिकवल्या जाते की तुम्ही कमीत कमी रिसोर्सेसचा बराबर उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो प्रोडक्ट कसा पोचवू शकतात. ठीक आहे, हेल्प कसू शकतात. इट ऑल्सो स्टडीज हाऊ टॅक्सेस अफेक्ट सोशल वेलफेअर. आणि याच्यात हे पण शिकवलं जाते की टॅक्सेस जे आहे ते सोशल वेलफेअरला कशा प्रकारे अफेक्ट करते. ठीक आहे ना. ह्या काही गोष्टी असतात. आणि मिनिंग ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण जो आहे 2 पार्ट्समध्ये हे चॅप्टर डिवाईड करणार आहे. ठीक आहे. तर हा फर्स्ट पार्टमध्ये आपण पूर्ण मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते समजून टाकलं. आणि आता काम आहे आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्स राहिलं. ठीक आहे.
आपण ते पण एक्सप्लेन करणार. एक शॉर्टमध्ये हे डायग्राम जे आहे ते खूप हेल्प करते आपल्याला. स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये 3 स्कोप आहे, ठीक आहे. थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, डिमांड ॲनालिसिस अँड सप्लाय ॲनालिसिस. डिमांड ॲनालिसिस म्हणजे जसं आता आपण थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंगच्या फर्स्ट थिअरीमध्ये बघितलं की डिमांड ॲनालिसिस अँड सप्लाय ॲनालिसिस. जसं जसं डिमांड राहणार आणि सप्लाय कमी राहणार तर प्राईस वाढणार, आणि जर सप्लाय जास्त राहणार आणि डिमांड कमी राहणार तर प्राईस कमी होणार, ठीक आहे ना. प्राईस घसरणार. थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंगमध्ये लँड, कॅपिटल म्हणजे हे रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट, ह्याचे प्रॉफिट कोणाला जाते, एंटरप्रेनरला. इंटरेस्ट कोणाला जाते, कोणाला जाते, वेजेस, इंटरेस्ट काम एक मिनिट, इंटरेस्ट जाते कॅपिटलला, वेजेस जे आहे ते लेबरला जाते आणि रेंट जे आहे ते लँडला जाते. थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. आणि इकॉनॉमिकचे वेलफेअर पब्लिकच्या भल्याचा विचार आपण कशाप्रकारे. इफिशियन्सी इन प्रोडक्शनची क्षमता वाढवून, इफिशियन्सी इन कन्झप्शन, आपण नॉलेज घेऊन ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी, पूर्ण इकॉनॉमिकची जी इफिशियन्सी आहे याच्या थ्रू आपण समजून घेतलं, ठीक आहे ना. तर आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. तर आजसाठी बाय. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड शेअर, ते म्हटलंच मी, ठीक आहे. बाय.